Our difficulty is not with regard to the ultimate. Our difficulty is with regard to the beginning. Mr. Chairman, therefore, I should have thought that in order to make a start, in order to induce every party, every section in this country, it would be the act of greatest statesmanship for the majority party even to make a concession to the prejudices of people who are not prepared to march together. And it is for that I propose to make this appeal. Let us leave aside slogans. Let us leave aside words which frighten people. Let us even make concession to the prejudices of our opponents. Bring them in so that they may willingly join with us on marching upon that road, which, as I said, if we walk long enough, must necessarily lead us to unity. घटना समितीतलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे पहिलं भाषण. मतभेद विसरून साऱ्यांना देशाच्या भल्यासाठी एकत्र येण्याचं पोटतिडकीनं आवाहन करणारं, केवळ बाबासाहेबांच्याच नव्हे तर देशाच्या आयुष्याला कलाटणी देणारं हे भाषण ठरलं. स्वतंत्र होऊ घातलेल्या या देशाची घटना समिती मंत्रमुग्ध झाली. जणू तिच्या पहिल्याच बैठकीत तिला जाणीव झाली की तिच्या निर्मितीचं उद्दिष्ट कोण पूर्णत्वास नेऊ शकतं. या देशाला घटनाकार आंबेडकर गवसले होते. घटनाकार आंबेडकरांचा घटना समितीतला प्रवेश हे जणू एक दिव्य होतं. बाबासाहेबांबद्दल बोलताना कायम युद्ध, संघर्ष, लढाई असे तप्त शब्द वापरावे लागतात. कारण इतिहासाकडे वळून पाहताना तो कायम पेटलेल्या घाण्यासारखा वाटतो, जो बाबासाहेबांना लोहासारखा तप्त करतोय आणि मग नंतर त्यातून त्यांच्या कर्तृत्वाचा शुद्ध धातू चकाकत बाहेर येतोय. बाबासाहेब घटना निर्माते झाले, पण त्यांना तिथपर्यंत पोहोचण्यासाठी ज्या अग्निदिव्यातून जावं लागलं त्याच्याकडे पाहताना कधी असं वाटतं की नियती बाबासाहेबांची आणि या देशाच्या भवितव्याची सुद्धा परीक्षा घेत होती. 1946 मध्ये विधानसभा निवडणुकांमध्ये देशभर बाबासाहेबांच्या शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनचा धुव्वा उडाला. बाबासाहेब स्वतः देशभर प्रचारासाठी फिरले, पण एकट्या पूर्व बंगालमधून फेडरेशनचे जोगेंद्रनाथ मंडल हे एकमेव उमेदवार निवडून आले. याच्या थोड्याच काळ अगोदर दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर ब्रिटनमध्ये सुद्धा राजकीय उलथापालथ झाली होती. मजूर पक्षाचे क्लेमंट ॲटली ब्रिटनचे पंतप्रधान झाले होते आणि भारताच्या स्वातंत्र्याचा अधिकार मान्य करण्याची घोषणा झाली होती. या घोषणेनुसारच सर स्टॅफर्ड क्रिप्स यांच्या नेतृत्वाखाली त्रिमंत्री समिती भारतात सत्तेचं हस्तांतरण कसं होईल याची योजना करण्यासाठी मार्च 1946 मध्ये दिल्लीत पोहोचली. या समितीनं काँग्रेस, मुस्लिम लीगसह भारतातल्या सर्व गटांच्या नेत्यांशी चर्चा केली आणि यातून जन्माला आली त्रिमंत्री योजना. याच त्रिमंत्री योजनेनुसार भारतात संविधान सभा स्थापन होणार होती. त्या अगोदर जून 1946 मध्ये भारतातलं व्हॉइसरॉयचं कार्यकारी मंडळ, ज्यात डॉक्टर आंबेडकर मजूर मंत्री होते, ते बरखास्त होऊन काळजीवाहू सरकार स्थापन झालं. पण पंडित नेहरूंच्या या मंत्रिमंडळात बाबासाहेब नव्हते. आता काँग्रेस विरुद्ध आंबेडकर असा संघर्ष सुरू झाला. बाबासाहेबांनी लंडनला जाऊन पंतप्रधान ॲटली आणि भारतमंत्र्यांशी बोलणी केली, पण तिथंही निराशाच हाती आली. त्यातच जुलै 1946 मध्ये संविधान सभेची निवडणूक आली. आता राजकीय मुत्सद्दीपणानं संविधान सभेत पोहोचून कर्तृत्वाची चमक दाखवण्याशिवाय बाबासाहेबांसमोर पर्याय नव्हता. कॅबिनेट मिशननं एक नवी संसदीय पद्धती भारतामध्ये आणली होती आणि त्यानुसार संविधान सभेचे सदस्य जे आहेत ते निवडले जाणार होते. म्हणजे काय होणार होतं तर प्रत्येक राज्यांच्या ज्या प्रांतिक विधानसभा होत्या त्याचे सदस्य आपापल्या राज्यातून घटना समितीचे सदस्य निवडून पाठवणार होते. जसं आपण आता राज्यसभेवर खासदार पाठवतो तसं. एक अट अशी होती की एखाद्या पक्षाचा विधानसभा सदस्य हा त्याच पक्षाच्या उमेदवाराला मत देऊ शकतो, पण राखीव जागांवरचे जे उमेदवार होते त्याला मात्र कुठल्याही पक्षाचे सदस्य मतदान करू शकत होते. बाबासाहेबांनी आता असं ठरवलं की आपण बंगालमधून निवडणूक लढवायची.
याचं कारण त्यांच्या शेड्यूल कास्ट फेडरेशनचा एकमेव सदस्य तिथून निवडून आला होता. त्याच्यामुळं बाकीच्या मतांचं जर गणित जुळलं तर त्यांचा घटना समितीतला मार्ग हा प्रशस्त होणार होता. तसं त्या दृष्टीने बंगालच्या विधानसभेमध्ये 8 राखीव सीटून आलेले उमेदवार होते आणि त्यांची विभागणी अशी होती की एक जोगेंद्र मंडळ शेड्यूल कास्ट फेडरेशन, दुसरे एक अपक्ष उमेदवार होते आणि उरलेले 6चे 6 हे काँग्रेसचे उमेदवार होते. आतापर्यंत आपल्या इतिहासामध्ये असे ह्याची नोंद नाही झालेली बाबासाहेबांच्या बंगालमधून निवडणूक कशी झाली. चुकीच्या रीतीने सांगितलं जातं की ते मुस्लिम लीगच्या सहाय्याने निवडून आले. तसा प्रकार नव्हता. शेड्यूल कास्ट म्हणजे राखीव सीटवरून जे लोक निवडून आले त्यांनीच मतदान करायचं. 8 मतदारापैकी बाबासाहेबांना 5 मतांची आवश्यकता होती. 5 मतांनी ज्यांना 5 मतं मिळतील ते निवडून येतील आणि इकडे परिस्थिती अशी ती फक्त एक अपक्ष आणि जोगेंद्र मंडल हे दोनच व्यक्ती होते. बाबासाहेबांनी तिथून मग निवडणुकीला उभे राहिले. प्रत्यक्ष जेव्हा निवडणूक झाली तेव्हा काँग्रेसच्या 6 उमेदवारापैकी 5 उमेदवारांनी म्हणजे आमदारांनी बाबासाहेबांना मतं दिली. अशी बाबासाहेबांना एकूण 7 मतं मिळाली आणि त्यांचा फार मोठा विजय झाला. बंगालमधून जिंकून बाबासाहेब घटना समितीत पोहोचले. जी घटना या देशात येऊ घातलेल्या लोकशाहीत प्राण फुंकणार होती तिच्यावर आता बाबासाहेबांचा ठसा असणार होता. 9 डिसेंबर 1946ला सध्याच्या संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये घटना समितीचं पहिलं अधिवेशन सुरू झालं. 296 पैकी फक्त 207च सभासद हजर होते कारण मुस्लिम लीगनं घटना समितीवर बहिष्कार टाकला होता. सर्वांनी एकमतानं डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची घटना समितीच्या अध्यक्षपदी निवड केली. 13 डिसेंबरला पंडित जवाहरलाल नेहरूंनी घटना समितीचं ध्येय आणि उद्दिष्ट यासंबंधी ठराव मांडला. Mr. President, sir, I beg to move this Constituent Assembly declares its firm and solemn resolve to proclaim India as an independent sovereign republic and to draw up for her future governance a constitution wherein the territories that now comprise British India, the territories that now form the Indian states, and such other parts of India as are outside British India and the states, as well as such other territories as are willing to be constituted into the independent sovereign India, shall be a union of them all. पंडित नेहरूंनंतर मुंबईतून निवडून जाणारे बॅरिस्टर मुकुंदराव जयकर बोलले. मुस्लिम लीग आणि संस्थानिकांचे प्रतिनिधी समितीत येईपर्यंत हा ठराव संमत करू नये या त्यांच्या विधानानं हलकल्लोळ माजला. बॅरिस्टर जयकरांचं भाषण झालं होतं. त्यांचं म्हणणं असं होतं की जोपर्यंत मुस्लिम लीग या घटना समितीमध्ये सहकार्य करीत नाही, सहभागी होत नाही, तोपर्यंत या विषयावर आपण चर्चा करू नये. त्यामुळे झालं काय की बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांना कल्पना नसताना बाबासाहेब आंबेडकरांचं नाव सुचवलं गेलं राजेंद्र प्रसाद डॉक्टर यांच्याकडून. तर बाबासाहेब त्यामध्ये म्हणतात की माझा नंबर एवढ्या लवकर लागेल अशी मला कल्पना नव्हती, पण तरी देखील मी माझी भूमिका आपल्या पुढे मांडतो. पण त्यानंतर जे घडलं त्यांनी घटना समिती अवाक झाली. कोणालाही ते अपेक्षित नव्हतं. काँग्रेसचे अनेक वरिष्ठ नेते अजून बोलायचे होते, पण त्यांच्या अगोदरच 17 डिसेंबरला अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसादांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बोलण्याची विनंती केली. ही बाबासाहेबांसमोर संधी होती. त्यांच्या वाणीचा ओघ सुरू झाला आणि सारे ऐकत राहिले. आज आपण राजकीय, सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या दुभंगलेले आहोत, याची मलाही जाणीव आहे. आपण विरोधी छावण्या करून आहोत आणि मीही कदाचित युद्धाची छावणी ठोकून राहिलेल्या एका जमातीचा नेता आहे. परंतु असं असलं तरीही माझी पूर्ण खात्री आहे की परिस्थिती आणि काळ येताच आपल्या ऐक्यास कोणतीही गोष्ट अडथळा करू शकणार नाही. जरी जाती आणि पंथ अनेक असले तरीही आपण एक राष्ट्र होऊ याविषयी माझ्या मनात यत्किंचितही संदेह नाही. बाबासाहेब आंबेडकर खरं म्हणजे त्यांनी त्यांच्या भाषणाच्या सुरुवातीला सांगितलं
की मला कल्पना नव्हती की आजच मला बोलायला लागणार आहे. परंतु त्या दिवशी बाबासाहेबांना संधी आली आणि त्या संधीचा पुरेपूर फायदा त्यांनी घेतला. त्यांनी इतकं प्रभावी भाषण केलं की काकासाहेब गाडगीळ हे जे संविधान सभेचे सदस्य होते त्यांनी आपल्या पुस्तकामध्ये लिहून ठेवलेलं आहे की आम्हाला सगळ्यांना सांगण्यात आलेलं होतं की बाबासाहेब आंबेडकरांचं भाषण हाणून पाडायचं आणि आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचं भाषण हाणून पाडण्यासाठी सगळे तयारीत होतो. परंतु बाबासाहेबांनी इतकं प्रभावी भाषण केलं, आपलं पहिलंच भाषण, इतकं प्रभावी भाषण त्यांनी केलं की आम्हाला काय होतंय ते कळायच्या आधीच त्यांचं भाषण संपल्यानंतर आम्ही सगळे बाका वाजवून त्या भाषणाचं स्वागत करत होतो. आणि ऐतिहासिक कलाटणी देणारं ते भाषण होतं. त्यामुळे बाबासाहेबांचं त्यांची महती, त्यांचं महत्व आणि ते किती मोठं योगदान देऊ शकतात याचा अंदाज सर्व 292 सदस्यांना त्याचा अंदाज आला. आणि बाबासाहेबांनी केलेल्या त्या भाषणामुळे मला असं वाटतं की काँग्रेस पक्षाचा जो बाबासाहेब आंबेडकरांकडे पाहण्याचा विरोधाचा दृष्टिकोन होता तो एक पूर्ण अर्थानं बदलला. या एका भाषणानं घटना समितीतले विरोधकही बाबासाहेबांचे समर्थक बनले. त्यांना जणू हा दृष्टांत झाला की घटनेची लेखणी ज्याच्या हाती असावी अशी व्यक्ती आपल्याला सापडली आहे. घटनेचा असा परिपूर्ण अभ्यास करणारे डॉक्टर आंबेडकर घटना समितीत येऊन पोहोचले होते आणि आपल्या पहिल्याच भाषणानं त्यांनी घटना समिती जिंकली होती. असं असलं तरीही घटनेचा मसुदा तयार करण्याची मुख्य जबाबदारी अजून बाबासाहेबांच्या शिरावर यायची होती. ती येणार होती, पण त्या अगोदर बाबासाहेबांना आणखी एका दिव्यातून जावं लागणार होतं. स्वातंत्र्यासोबतच भारताची फाळणी झाली आणि ज्या पूर्व बंगालमधून बाबासाहेब निवडून यायचे तो प्रदेश पाकिस्तानात गेला. संविधानाचा भावी निर्माताच सदस्यत्वहीन झाला. पण यावेळेस पटेलांपासून ते राजेंद्र प्रसादांपर्यंत बाबासाहेबांचे सारे राजकीय विरोधक त्यांच्या मागे उभे राहणार होते. स्वातंत्र्य आलं, पण सोबतच ज्या शक्यतेची भीती सर्वांना वाटत होती तीही अस्तित्वात आली. फाळणी, पाकिस्तानची निर्मिती, स्वतंत्र भारताची घटना आता लिहिली जाणार होती. पण घटना समितीला धक्का देणारी एक गोष्ट फाळणीसोबतच घडली होती. ज्यांच्यावर या समितीच्या साऱ्या आशा केंद्रित झाल्या होत्या ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आता तिचे सभासद राहिले नव्हते. ज्या पूर्व बंगालमधून ते निवडून आले होते तो प्रांत आता पाकिस्तानात गेला होता. म्हणून मग नेहरूंना पुन्हा सांगण्यात आलं की सर आयवर जेनिंग यांचीच भेट घेतली पाहिजे, ते घटना लिहून देऊ शकतात कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर. म्हणून त्याने आपली भगिनी विजयालक्ष्मी पंडित यांना त्यांनी तिकडं पाठवलं, आयवर जेनिंगला भेटायला पाठवलं. आणि आयवर जेनिंग यांनी सांगितलं की मी तुमच्या देशाची घटना लिहीन, परंतु तुमच्या देशात घटना लिहू शकतील असे 3 बॅरिस्टर आहेत. त्यांनी ते नावं सांगितले. पहिलं नाव त्यांनी सांगितलं ते होतं सर तेज बहादूर सप्रू बॅरिस्टर, दुसरं होतं M.R. जयकर बॅरिस्टर आणि तिसरं नाव त्यांनी सांगितलं ते बॅरिस्टर B.R. आंबेडकर. ही 3 नावं त्यांनी सांगितली. परंतु B.R. आंबेडकरांच्याकडे जाण्याच्या आधी नेहरूंनी मुद्दाम गांधीजींना विचारलं की गांधीजी हे तिसरं जे नाव आहे ते B.R. आंबेडकरांचं आहे. गांधींची परमिशन घेतली नसती, कारण गांधी आंबेडकर हा वाद पराकोटीला गेला होता. त्यामुळे गांधींची परमिशन घेतल्याशिवाय नेहरूंना बाबासाहेबांच्याकडे माणूस पाठवता येत नव्हता. बाबासाहेबांनी इकडे माणूस गेला. गांधीजींनी परवानगी दिली. गांधी बोले हो काय हरकत नाही, B.R. आंबेडकर हे आपल्या देशाची घटना लिहित असतील तर आपल्याला काय हरकत नाही. त्यांची परवानगी घेतल्यानंतर B.R. आंबेडकरांच्याकडे हे लोक गेले. बाबासाहेबांना समितीत आणायचं कसं हा प्रश्न आता देशाचा बनला होता. नेहरूंपासून राजेंद्र प्रसादांपर्यंत सर्वांना घटना समितीत डॉक्टर आंबेडकर हवे होते. तेव्हा बॅरिस्टर जयकरांच्या राजीनाम्यामुळं मुंबई प्रांतातली जी जागा रिक्त झाली होती तिथून बाबासाहेबांना निवडून आणायचं काँग्रेसनं ठरवलं. तर घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनीही मुंबईचे तत्कालीन मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांना पत्र लिहिलं. श्री बाळासाहेब खेर, घटना परिषदेतलं आणि तिच्या विविध समित्यांमधलं डॉक्टर आंबेडकरांचं कार्य इतक्या उच्च प्रतीचं आहे की त्यांच्या सेवेला आपण मुकू नये असं वाटतं. ते बंगालमधल्या घटना परिषदेचे सदस्य म्हणून निवडून गेले होते आणि बंगाल प्रांताच्या फाळणीनंतर ते आता घटना परिषदेचे सभासद राहिलेले नाहीत हे आपणास माहिती आहेच. 14 जुलै 1947 पासून घटना परिषदेचं नवं सत्र सुरू होत आहे. त्या सत्रात
डॉक्टर आंबेडकर उपस्थित राहावेत अशी माझी तीव्र इच्छा आहे. म्हणून मुंबई प्रांतातून तुम्ही त्यांना त्वरित निवडून द्यावं. आपला डॉक्टर राजेंद्र प्रसाद. बाबासाहेब आता मुंबई इलाक्यातून संविधान सभेत पोहोचले होते. या दरम्यान अजून एक त्यांना आणि देशाला सुद्धा अभिमान वाटावी अशी एक गोष्ट घडली. पूर्वीच्या व्हॉइसरॉयच्या मंत्रिमंडळामध्ये बाबासाहेब मजूर मंत्री होते आणि नियोजन मंत्री सुद्धा होते. मधल्या काळात जे काळजीवाहू सरकार काही काळासाठी तयार झालं त्यात मात्र बाबासाहेब नव्हते. नेहरू जणू आता ती जुनी चूक दुरुस्त करत होते. त्यांनी बाबासाहेबांना स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री म्हणून पदभार स्वीकारण्याची विनंती केली. बाबासाहेबांना अर्थात रस त्यांच्या पूर्वीच्या नियोजन खात्यामध्ये होता, पण त्यांनी ही जबाबदारी सुद्धा आनंदाने स्वीकारली. ते मंत्रिमंडळामध्ये सहभागी झाले. काँग्रेस आणि आंबेडकर यांच्यामधले संबंध आता जरा सौहार्दाचे होत होते, कारण अर्थातच समोर दिसणारं घटनेचं भीमकाय आव्हान होतं. स्वातंत्र्यानंतर या स्वतंत्र भारताची पहिली संविधान सभा भरली. या सभेनं सर्वात महत्वाचं काम केलं ते म्हणजे 29 ऑगस्टला घटनेची ड्राफ्टिंग कमिटी म्हणजेच मसुदा समिती निर्माण केली आणि तिच्या अध्यक्षपदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची नियुक्ती केली. आता खऱ्या अर्थानं घटनेचं पालकत्व बाबासाहेबांकडे आलं होतं. बाबासाहेबांनी सर्वस्वासहित या राष्ट्रकार्यात स्वतःला झोकून दिलं. त्यांची सारी विद्वत्ता पणाला लागली. काळ भान वेळ हरपून ते फक्त मसुद्यावर काम करत होते. या समितीचे सभासद टी कृष्णमाचारी यांनीच पुढे सभागृहात जाहीररित्या सांगितलं, भारतीय घटनेचा मसुदा तयार करण्यासाठी नेमलेल्या लेखन समितीवर डॉक्टर आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली एकूण 7 सभासदांनी घटना लेखन खरडा समिती घटना समितीने नियुक्ती केली. परंतु प्रत्यक्षात या 7 सभासदांपैकी एका सभासदाचं निधन झालं. दुसरे एक सभासद थेट अमेरिकेला जाऊन राहिले. तिसऱ्या एका सभासदानं राजीनामा दिला. अशा प्रकारे रिकाम्या झालेल्या 3 जागा नंतर भरण्यात आल्याच नाहीत. चौथे एक सभासद संस्थानिकांच्या कामासंबंधात गुंतून राहिले. त्यामुळे त्यांचा तसा काहीही उपयोग झाला नाही. केवळ नावापुरतेच ते सभासद होते. 1-2 सभासद दिल्लीपासून दूर होते. ते प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणाने उपस्थित राहू शकत नव्हते. त्यामुळे घटना लेखन समितीचे अध्यक्ष असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर घटना तयार करण्याचा संपूर्ण भार पडलेला होता. या अर्थानं मी म्हणतो की बाबासाहेब आंबेडकरांना हे मोठी म्हणजे ज्याला आपण म्हणतो धून सवार होणे, अशी धून सवार होती की मला माझ्या देशाच्या राष्ट्राच्या साठी काहीतरी विशेष करायचं आहे. आणि ते करण्यासाठी मग बाबासाहेबांनी आपल्या तब्येतीकडे देखील दुर्लक्ष केलं. पहा, अनेकदा असं व्हायचं की त्या सेंट्रल हॉलमध्ये बाबासाहेबांचा तो लेखनिक आणि त्यांच्याबरोबर असलेला त्यांचा प्रिय डॉग हे 3च जीव तिथे असायचे, बाकी कोणी नसायचं. सगळ्यात पहिलं काम होतं ते म्हणजे घटनेचा कच्चा मसुदा तयार करणं. तो कच्चा मसुदा तयार झाला आणि मग डॉक्टर आंबेडकरांच्या अध्यक्षतेखालच्या मसुदा समितीनं राज्यघटनेचा मूळ मसुदा तयार करायचं काम सुरू केलं. ऑक्टोबर 1947 ते फेब्रुवारी 1948 असं हे सगळं काम चाललं होतं. त्याच्यानंतर मग तो 6 महिन्यांसाठी जनतेसमोर सूचनांसाठी ठेवण्यात आला आणि 4 नोव्हेंबर 1948ला बाबासाहेबांनी हा राज्यघटनेचा मसुदा घटना समितीसमोर चर्चेसाठी ठेवला. 395 कलमं आणि 8 परिशिष्ट असा हा अतिविस्तृत दस्तऐवज तयार झाला होता. त्याच्यावर 4 नोव्हेंबर ते 9 नोव्हेंबर अशी सतत चर्चा सभागृहामध्ये झाली. सूचना आल्या, चर्चा झाली, टीका झाली, समीक्षा झाली आणि सरतेशेवटी या साऱ्या प्रश्नांना बाबासाहेबांनी त्यांच्या शैलीदार भाषेत उत्तरं दिली. नियोजित राज्यघटना ही जरी दुहेरी राज्यव्यवस्थेची असली तरी सर्व हिंदुस्थानभर एकच नागरिकत्व आहे. न्यायमंडळ एक संघ आहे. घटनात्मक कायद्यासंदर्भात जेव्हा मतभेद उत्पन्न होतील तेव्हा त्यावरील अधिकार हा न्यायमंडळाचाच राहील आणि उपायही तेच न्यायमंडळ सुचवेल. दिवाणी कायदे आणि दंडनीय कायदे हे देशभर एकच असतील. राज्यांना सुपूर्द केलेल्या विषयावर शांततेच्या वेळी कायदे करण्याचा अधिकार लोकसभेला देऊन आणि राज्यघटनेत सुधारणा करण्याची सोय करून ते दोष दूर करण्याचा प्रयत्न केलाय. या उद्दिष्टांच्या वर देखील जवळजवळ 9,000च्या वर सूचना आलेल्या होत्या. त्यापैकी 2,600च्या वर सूचना या प्रत्यक्ष चर्चा त्याच्यावरती घडवण्यात आल्या आणि त्या सूचनांतलं जे काही साधक बाधक होतं, जे योग्य होतं, स्वीकारण्यात योग्य होतं, ते स्वीकारून
संविधानाची रचना ही सुरुवात झाली. इथे पूर्ण राष्ट्राच्या भवितव्याबद्दल देशातले सर्वात विद्वान तज्ज्ञ ज्यांना म्हणता येईल असे सगळे तज्ज्ञ आणि नेते एकत्र आहेत आणि त्यांच्यासमोर प्रत्येक परिच्छेद मांडायचा आणि त्याच्यावरती सर्वसंमती मिळवायची, हे किती मोठं भीमधनुष्य होतं जे फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच पेलू शकले. आणि मला असं वाटतं की त्यांची ती सगळ्यात महत्त्वाची कॉन्ट्रीब्युशन किंवा सगळ्यात महत्त्वाचं योगदान जे असेल तर ती घटना पायलट करून ती सर्वसंमत करून घेणं हे त्यांचं फार मोठं योगदान आहे, ज्याच्याबद्दल आपल्या देशानं त्यांचं ऋणी राहिलं पाहिजे अशी माझी भावना. जी चर्चा झाली, ज्या सूचना आल्या, त्यावरून मसुद्यात दुरुस्तीचं काम सुरू राहिलं. ऑक्टोबर 1949 मध्ये दुरुस्त मसुद्याचं दुसरं वाचन घटना समितीत करण्यात आलं आणि 14 नोव्हेंबर पासून घटना समितीनं तिसऱ्या म्हणजेच अंतिम मसुदा वाचनाला सुरुवात केली. त्याच दिवशी बाबासाहेबांनी घटना पसंत केल्याप्रमाणे राज्यघटना मंजूर करावी असा मंजुरीचा ठराव मांडला. 2 वर्ष 11 महिने आणि 17 दिवसांनंतर घटना निर्मितीचं दिव्य फळाला गेलं होतं. 25 नोव्हेंबरला सर्वात शेवटी राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर आंबेडकर बोलायला उभे राहिले. संविधानाच्या गुणवत्तेविषयीच्या चर्चेत मी शिरू इच्छित नाही, कारण माझ्या मते संविधान कितीही चांगलं असो ते राबवण्याची जबाबदारी ज्यांच्या अंगावर आहे ते जर अप्रामाणिक असतील तर ते वाईट ठरल्याशिवाय राहणार नाही. तसंच संविधान कितीही वाईट असो ते राबवणारे जर प्रामाणिक असतील तर ते चांगलं ठरल्याशिवाय राहणार नाही. संविधानाचा अंमल हा संपूर्णतः संविधानाच्या स्वरूपावर अवलंबून नसतो. संविधान हे केवळ राज्याचे काही विभाग जसं कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायपालिका निर्माण करून देतं. राज्याच्या या विभागांचं कार्य लोक आणि लोकांनी स्वतःच्या आकांक्षा आणि राजकारणासाठी साधन म्हणून निर्माण केलेले राजकीय पक्ष यांच्यावर अवलंबून राहणार आहे. भारतातील लोक आणि त्यांचे राजकीय पक्ष कसे वागतील हे कोण सांगू शकेल? आपल्या उद्दिष्टपूर्तीसाठी ते संवैधानिक मार्गाचा वापर करतील की क्रांतिकारी मार्गाचा? त्यांनी क्रांतिकारी मार्गाचा वापर केल्यास संविधान कितीही चांगलं असो ते अयशस्वी होईल हे सांगण्यास कोणत्याही भविष्यवेत्त्याची गरज नाही. संविधानानं या देशाला संरक्षित करतानाच बाबासाहेब आवेशासोबत विवेक जागा ठेवत धोक्याची सूचनाही देतात. 26 जानेवारी 1950 रोजी आपण एका विसंगतीयुक्त जीवनात प्रवेश करणार आहोत. राजकारणात आपल्याकडे समता राहील, परंतु सामाजिक आणि आर्थिक जीवनात विषमता राहील. राजकारणात प्रत्येकाला एक मत आणि प्रत्येक मताचं समान मूल्य या तत्वाला आपण मान्यता देणार आहोत. आपल्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात आपण आणखी किती काळ समता नाकारणार आहोत? आपण जर ती अधिक काळ नाकारत राहिलो तर आपली राजकीय लोकशाही धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही. ही विसंगती शक्य होईल तितक्या लवकर आपण दूर केली पाहिजे. अन्यथा ज्यांना विषमतेचे दुष्परिणाम भोगावे लागत आहेत ते या सभेनं अतिशय परिश्रमानं निर्माण केलेली राजकीय लोकशाहीची संरचना उद्ध्वस्त करतील. दुसऱ्याच दिवशी म्हणजे 26 नोव्हेंबरला घटना समितीनं ही घटना स्वीकृत केली. 26 जानेवारी 1950ला त्यानुसार भारतीय प्रजासत्ताक जन्माला आलं. घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद, जे पुढे जाऊन प्रजासत्ताकाचे पहिले राष्ट्रपती झाले, तेही न राहवता डॉक्टर आंबेडकरांविषयी गौरवोद्गार काढते झाले. या खुर्चीत बसून घटना समितीच्या कार्याचं मी प्रत्येक दिवशी निरीक्षण करत आलोय. घटना समितीच्या लेखन समितीवरील सभासदांनी किती उत्साहाने, चिकाटीने आणि निष्ठेने कार्य पार पाडलं याची खरी जाणीव अन्य कोणापेक्षाही मला अधिक आहे. विशेषतः त्या लेखन समितीचे अध्यक्ष डॉक्टर आंबेडकर यांनी आपल्या प्रकृतीची क्षिती न बाळगता ते काम तडीस नेलंय. घटना तयार करण्याच्या लेखन समितीवर आंबेडकरांची निवड करण्याचा आणि तिच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करण्याचा जो निर्णय घेण्यात आलाय त्याच्या इतका अचूक निर्णय घटना समितीने दुसरा कोणताही घेतलेला नाही. आंबेडकरांनी आपल्या निवडीची यथार्थता पटवून दिली. इतकंच नव्हे तर त्यांनी जे कार्य केलं त्याला त्यांनी एक प्रकारचा तेजस्वीपणा आणला. बाबासाहेबांनी दिलेल्या या जगातल्या सर्वात मोठ्या लिखित घटनेनं भारतात संसदीय लोकशाही अवतरली.
संघराज्याची निर्मिती झाली. समानता प्रस्थापित करून प्रत्येक नागरिकाला मूलभूत हक्क मिळाले. प्रौढांना मताधिकार मिळाला. स्वतंत्र आणि स्वायत्त न्यायव्यवस्था निर्माण झाली. न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता प्रत्यक्ष आणणाऱ्या या संविधानाची उद्देशपत्रिका म्हणजेच प्रिॲम्बल हे तर या निर्मितीतला शिरोमणी असं जगभर मानलं गेलं. बाबासाहेबांनी या देशाला राज्यघटना देणं हा त्यांच्यापेक्षा या देशासाठी काव्यात्मक न्याय होता. ज्या समाजातून ते आले होते त्या समाजावर शतकानुशतकं झालेल्या अन्यायावर तो न्याय होता. त्या अन्यायाच्या पापातून मुक्त होऊ इच्छिणाऱ्या बहुसंख्याक समाजासाठी सुद्धा तो न्याय होता. या दोघांना एकत्र घेऊन आता एक भेदविरहित आधुनिक राष्ट्र ही घटना तयार करणार होती. बेलाशक तो बाबासाहेबांच्या विद्वत्तेचा गौरव होता. हजारो वर्ष अनेक स्थित्यंतरातून चाललेल्या मानवी संस्कृतीतला एक दस्तऐवज म्हणून या घटनेची गणना होणार होती. धर्मग्रंथातून सोडून भारताचे संविधान नावाचा एक नवा धर्म बाबासाहेबांनी या देशाला दिला. सर्वव्यापी आंबेडकर मालिकेच्या या भागात इथंच थांबणार आहोत. पुढच्या भागात बाबासाहेबांच्या आणखी एका पैलूविषयी विस्तारानं बोलणार आहोत.